नाशिक कुंभमेळ्यावरून महायुतीमध्ये धुसफूस, भाजपकडून सिंहस्थासाठीचा 24,000 कोटींचा आराखडा, कुंभमेळ्याच्या कामांसंदर्भात मंत्री छगन भुजबळ आक्रमक, तर शिंदेंच्या नगरविकास खात्यानं सुद्धा मागवली कंत्राटांची माहिती. टाउन प्लॅनिंग बाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, राज ठाकरेंची माहिती. मुंबईतील वाहतूक कोंडीबाबत फडणवीसांशी चर्चा, टाउन प्लॅनिंग संदर्भात सरकारनं तज्ज्ञांशी चर्चा करावी, राज ठाकरे यांचं आवाहन. जैन समाज कबुतरावर बसून फिरतो का? कबुतरांच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंचा हल्लाबोल. माणसांपेक्षा कबुतर महत्त्वाची आहेत का? राज ठाकरेंचा सवाल. बेस्ट पतपेढीची निवडणूक हा खूप छोटा विषय, राज ठाकरेंची प्रतिक्रिया. तर बेस्ट पतपेढीची निवडणूक गांभीर्यानं घेत नाही, संजय राऊत यांचं विधान. खासदार कंगना रनौत यांच्या घरी राष्ट्र सेविका समितीची शाखा, शाखेत खासदार सुनेत्रा पवारांची सुद्धा उपस्थिती. शाखेत डॉक्टर हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजींचे सुद्धा फोटो. कथित शिखर बँक घोटाळा प्रकरणी रोहित पवार यांना दिलासा, अटक न झाल्यामुळे 25,000च्या जातमुचलक्यावर सुटका. 8 ऑक्टोबरला पुढची सुनावणी. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर मोठी जबाबदारी. एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याबाबत महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांशी साधणार संवाद. चंद्रपुरात धानोरकर कुटुंबात राजकीय फूट, खासदार प्रतिभा धानोरकर यांचे दीर अनिल धानोरकर आज भाजपमध्ये प्रवेश करणार. भद्रावतीतील राजकीय समीकरणं बदलणार. कीर्तनकार संग्राम बापू भंडारेंचा नथुरामाच्या वक्तव्यावर ठाम असल्याचा निर्धार. दिलगिरी व्यक्त करण्यास पुढारी न्यूजवर भंडारेंचा नकार. संगमनेरमधील वाद आणखी तापण्याची शक्यता. बाळासाहेब थोरातांना संग्राम बापू भंडारेंनी दिलेल्या धमकीच्या निषेधात संगमनेरमध्ये सद्भावना शांती मोर्चा, काँग्रेस आणि विविध संघटना मोर्चामध्ये सहभागी. वसई नालासोपारा विरारच्या सखल भागात आज 6व्या दिवशी पाणी. महापालिकेच्या मुख्य कार्यालयासमोरच्या पाण्याचा सुद्धा निचरा नाही. कोल्हापुरातील पंचगंगा नदीची धोका पातळीकडे वाटचाल. पंचगंगा नदीची पाणी पातळी 43 फुटांवर. कोल्हापूर गगनबावडा महामार्ग सुरू. सांगलीतील कृष्णा नदी 42 फुटांवर. धोका पातळीपासून कृष्णा नदी फक्त 3 फूट दूर. सांगलीतील अनेक भागात कृष्णेच्या पुराचं पाणी शिरलं. 150 कुटुंबांचं स्थलांतर. मावळचं सिंचन आणि पिंपरी चिंचवडकरांची तहान भागवणारं पवना धरण 100% भरलं. पवनाचं ड्रोननं टिपलेलं विहंगम दृश्य पुढारी न्यूजवर. लातूरकरांसाठी आनंदाची बातमी. शहराला पाणी पुरवठा करणारं मांजरा धरण 98% भरलं. पंढरपुरात भीमा नदीनं ओलांडली इशारा पातळी. पुरामुळे परिसरातील घरांमध्ये शिरलं पाणी. 125 कुटुंबांचं स्थलांतर. गोपाळपूरमधील पुलावर पाणी. कर्नाटककडे जाणारी वाहतूक बंद होण्याची शक्यता. 3 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जायकवाडी धरण 97% भरलं. जायकवाडीतून पाण्याचा विसर्ग. नदीकाठी राहणाऱ्या गावकऱ्यांना सावध राहण्याच्या सूचना. पुणे जिल्ह्यातील 26 पैकी 22 धरणातून विसर्ग सुरू. खडकवासल्यातील 4ही धरणं पूर्ण क्षमतेनं भरली. खडकवासल्यातून 40,000 क्युसेकनं विसर्ग. भिडे पूल आणि जयंत टिळक पूल पाण्याखाली. नाशिक शहर आणि परिसरामध्ये पावसाची विश्रांती. पाऊस थांबला असला तरी गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू. दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी. रामकुंड परिसरातील अनेक दुकानं आणि हॉटेल पाण्याखाली. कोकणात पावसाचा जोर ओसरला. रत्नागिरीत आठवडाभरानंतर सूर्यदर्शन. जनजीवन पूर्वपदावर आल्यामुळे गणेशोत्सवाच्या तयारीला वेग. अमरावती जिल्ह्यामध्ये संततधार पावसामुळे सोयाबीनचं पीक सडू लागलं. येलो मोझॅक रोगाचा सुद्धा प्रादुर्भाव. पावसाचा कापूस, उडीद, मुगाला सुद्धा फटका. पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचं नाव बदललं. वेल्हे तालुक्याचं नवं नाव राजगड. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय. इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांनी दाखल केला अर्ज. इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत भरला अर्ज.
पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी 8 सप्टेंबरला एनडीएच्या खासदारांचं स्नेहभोजन. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या पूर्वसंध्येला स्नेहभोजन. अजित पवार आणि एकनाथ शिंदे स्नेहभोजनाला जातील अशी शक्यता.